अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिले। अजित पवारांना गोष्टी खटकत होत्या, मग ते का बोलले नाहीत? विधानसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनीच पाठ थोपटली होती। निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभं राहायचं ही सामान्य जनताच ठरवेल, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली आहे। उभी राहणार आहे। खासदार अमोल कोल्हेंबद्दल अजितदादा जे बोलले ते योग्यच आहे। गेली 5 वर्ष खासदार कोल्हे मतदारसंघात फिरकलेच नाहीत। आता आक्रोश यात्रा काढतायत, ती कुणासाठी असा सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला। अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं म्हणत तो मी जिंकून आणणारच असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। त्यानंतर आता शिरूरमधून विलास लांडेंनी शिरूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय। अजित पवारांनी संधी दिली तर खासदारकी लढणार अशी प्रतिक्रिया विलास लांडेंनी दिली। राज्याच्या राजकारणात पवार काका पुतण्यात एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी एकाच संस्थेनं महाराष्ट्रात लोकसभेच्या जागांच्या केलेल्या सर्वेमध्ये मात्र अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एकमत आहे। 5 राज्यांच्या सर्वेत काय होतं आणि निकाल काय आले असं दोन्ही काका पुतण्यांनी सांगितलंय। सर्वे हे संकेत असतात, मात्र त्यावरून निष्कर्ष काढता येत नाही, तसं मत शरद पवारांनी नोंदवलंय। पुढे कुणाचं ऐकायचं ते ज्यानं त्यानं ठरवावं असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय। यापुढे कोणत्या गटात राहायचं ते स्पष्टपणे ठरवा, कधी इकडे कधी तिकडे असं चालणार नाही असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं। त्यावर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्याच्या प्रत्येक शहरात स्वच्छता मोहीम राबवणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुंबई स्वच्छ करताना ठाणे जिल्हाही मागे राहणार नाही असं विधानही शिंदेंनी केले। कल्याण महोत्सवाला काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते। कल्याण डोंबिवलीत विकास कामांना निधी कमी पडणार नाही असं आश्वासनही शिंदेंनी यावेळी दिले। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होऊ शकतो। भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांचं उर्से टोलनाक्यावर भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे मावळचे विद्यमान खासदार आहेत, तेही पुन्हा लोकसभेसाठी इच्छुक आहेत। तर दुसरीकडे अजित पवारांनी देखील या जागेवर दावा केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार शिंदे गटानं दावा ठोकला आहे। या मतदारसंघातून किरण सामंतांना निवडून आणा अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना केल्यात। त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे। आपण पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढणार नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले। ते पुण्यामधल्या एका कार्यक्रमात बोलत होते। पुरंदरचा एअरपोर्ट झाल्यावर पुणे हे भारतातलं नवं डेस्टिनेशन होईल असं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच पुरंदर एअरपोर्टसाठी जागा देणाऱ्यांचा फायदाच होईल असंही महत्त्वाचं विधान फडणवीसांनी केलंय।